संध्याकाळचे 5 वाजता बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून। इराण विरोधात अमेरिकेची भूमिका आणखी कठोर झाली। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 48 तासांची डेडलाईन दिली। करार मान्य करा अन्यथा आजपर्यंतचा सर्वात विध्वंसक हल्ला करू असा इशारा त्यांनी दिला। हॉर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याची मागणीही ट्रम्प यांनी केली। 6 एप्रिलपर्यंत इराणच्या भूमिकेची वाट बघणार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटले। दरम्यान अमेरिकेची लढाऊ विमानं सज्ज असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिल्यानंतर इराणनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं। अमेरिकेसाठी नरकाचे दरवाजे उघडू असा इशारा इराणने दिला। तसंच ट्रम्प हतबल झाले असून घाबरलेत अशी खिल्लीही इराणने अमेरिकेची उडवली। And we have a country that's not going to be throwing a nuclear weapon at us in 6 months. But Americans are feeling the effects in the interim. And they're also feeling a lot safer. What is the plan to bring them back down? All I have to do is leave Iran, and we'll be doing that very soon. And they'll become tumbling down. And stock prices were up today almost to a record because they know two things. Number one, we have a safe country. We had to take a little detour because we had a madman named Khomeini who sadly is no longer with us. इराणमध्ये अमेरिकेकडून मोठी लष्करी कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येते। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्याचा व्हिडिओ देखील जारी केला। राजधानी तेहरानमधील लष्करी तळांवर अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी अंधाराच्या आडून बॉम्बवर्षाव केल्याचं सांगितलं जातं। या हल्ल्यात इराणचे अनेक लष्करी अधिकारी ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे। आखाती युद्धात अमेरिकी हवाई दलाच्या $200 कोटी अधिकचं नुकसान झाले। अमेरिकेची 6 लढाऊ विमानं इराणनं पाडली। त्यामध्ये F-35 आणि F-15 सारख्या आघाडीच्या लढाऊ विमानांचा समावेश आहे। अमेरिकेच्या 6 विमानांमध्ये आणि 3 हेलिकॉप्टर्स देखील या युद्धात इराणनं नुकसान केलं। याखेरीज 17 महागडे ड्रोन देखील पाडले आहेत। इराणमध्ये कोसळलेल्या अमेरिकन जेट विमानातील हरवलेल्या दोन्ही पायलट्सना शोधण्यात अमेरिकेला यश आलं। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली। काल एक आणि आज दुसरा पायलट सापडल्याचं त्यांनी सांगितलं। दुसऱ्या पायलटच्या सुरक्षिततेसाठी पहिल्या बचावाची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती। अमेरिकन इतिहासातील ही अत्यंत धाडसी मोहीम असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं। तसंच जखमी असलेला पायलट लवकरच पूर्णपणे बरा होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। अमेरिकी सैन्यानं आपल्या पायलटला इराणमधून रेस्क्यू केलं। यावर निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी प्रतिक्रिया दिली। अशक्य ऑपरेशन अमेरिकेनं पूर्ण यशस्वीपणे केलं। तसंच सर्व्हिलन्स ड्रोनच्या माध्यमातून पायलट कुठे पडला हे अमेरिकेनं शोधलं असं ढगे म्हणाले। त्यांच्याकडे असणाऱ्या MQ-9 रेपर ड्रोन्स त्याचबरोबर सर्व्हिलन्स ड्रोन्सच्या माध्यमातून अत्यंत प्रिसाइजली म्हणजे नेमका हा आपला पायलट कुठे इराणच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी पडलेला आहे हे त्यांनी अगोदर शोधलं। त्या पायलटला आपल्या ताब्यामध्ये घेतलं आणि त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वाच्या अशा त्यांच्या H-60 चॉपर म्हणजेच हेलिकॉप्टरच्या माध्यमातून त्याला इराणच्या हद्दीमधून एक्स्ट्रॅक्ट केलं। यातून स्पष्टपणे दिसतं की आजही अमेरिका खऱ्या अर्थानं महासत्ता आहे आणि ज्यावेळेस एखादं टास्क त्यांना कंप्लीट करायचं असतं त्यावेळेस ते दुश्मनाच्या हद्दीमध्ये घुसून अत्यंत जटिल कॉम्प्लेक्स रिस्की ऑपरेशन सुद्धा पूर्ण त्या ठिकाणी करू शकतात। इराणकडून बहारीनमधील सर्वात मोठ्या तेल रिफायनरीवर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर येते। बहारीनमधील या रिफायनरीवर हल्ल्यानंतर मोठा स्फोट झाल्याचं वृत्त आहे। या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण असून जागतिक पातळीवरही चिंतेचं सावट पसरलं आहे। इराणनं कुवेतवर मोठा हल्ला केला। कुवेतमधील ऊर्जा प्रकल्पांना इराणनं लक्ष्य केलं। इराणनं कुवेतमधील तेल मंत्रालयाच्या इमारतीवर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली। सुबेख तेल कॉम्प्लेक्सलाही लक्ष्य करण्यात आलेलं असून कुवेतच्या सरकारी वृत्तसंस्थेनं याची पुष्टी केली आहे। या हल्ल्यात इमारतींचं मोठं नुकसान झालं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती अल जझीरानं दिली आहे। इराणकडून इस्रायलमधील बेन गुरियन विमानतळ परिसरावर ड्रोनद्वारे एकापाठोपाठ एक हल्ले करण्यात आले। या हल्ल्यामध्ये इस्रायली हवाई तळाचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे। बेन गुरियन विमानतळावर या हल्ल्यात येमेनच्या लष्कराचा सहभाग असल्याचं समोर आलं। इराण आणि लेबनॉनमधील हिजबुल्लासह हल्ला करण्यात आल्याचं समोर येते अशी माहिती लष्करानं दिली। या मोहिमेला येमेनमधील हुती दहशतवाद्यांचा देखील पाठिंबा होता। यावरूनच आता युद्धाची व्याप्ती वाढल्याचं दिसून येत आहे।
इस्रायलच्या लष्करानं इराण आणि लेबनॉनवर एकाच वेळी हल्ला केला. 200 ठिकाणांवर एकाच वेळी हवाई हल्ला करण्यात आला. लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या 140 ठिकाणांवर हा हल्ला झाला. अमेरिका आणि इस्रायलचे इराणवर हल्ले सुरूच आहेत. इराणची राजधानी तेहरानमधील एका विद्यापीठावर हवाई हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर विद्यापीठाची इमारत जमीनदोस्त झाली. तर इस्रायल आणि अमेरिकेनं आतापर्यंत 30 विद्यापीठांना टार्गेट केल्याचा दावा इराणनं केला. युद्धाविरोधात इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये आंदोलन करण्यात आलं. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या 10 जणांना अटक केली. युद्धामुळे इस्रायलमध्ये सार्वजनिक सभा आणि प्रदर्शन करण्यावर बंदी घालण्यात आली. बंदीनंतरही आंदोलन करण्यात आल्यानं ही कारवाई झाली. इस्रायलमध्ये युद्धाविरोधात आंदोलन होत असताना दुसरीकडे इराणमध्ये अमेरिका आणि इस्रायलमध्येही प्रदर्शनं करण्यात येत आहेत. अमेरिका आणि इस्रायल विरोधात घोषणाबाजी करण्यात येते, तर मोजतबा खामेनींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झाली. आखाती युद्धात भारतासाठी आनंदाची घटना. भारताच्या आणखी एका इंधन जहाजानं हॉर्मोजची सामुद्रधुनी यशस्वीपणे ओलांडली. ग्रीन सान्वी नावाचं हे जहाज आता 46,650 टन LPG घेऊन भारताच्या दिशेनं निघालं. हॉर्मुजच्या सामुद्रधुनीतून निघताना या जहाजानं स्वतःची ओळख अजिबात लपवली नाही. जहाजावरील सर्व नाविकांची ओळख देखील इराणच्या अधिकाऱ्यांना दिली आणि त्यांच्या समन्वयानं जहाजानं हॉर्मुजची सामुद्रधुनी ओलांडली आहे. आखाती देशातील युद्धाचा कांद्याच्या निर्यातीला फटका बसला. आखाती देशांमध्ये होणारी भारतीय कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात घटली. मार्च 2026 मध्ये कांद्याची निर्यात जवळपास 45% कमी झाली. मार्च 2025 मध्ये 600 कंटेनरद्वारे कांद्याची निर्यात झाली होती, तर यंदा ती केवळ 350 कंटेनरपर्यंत मर्यादित राहिली. यासोबत कंटेनर वाहतुकीचं भाडं $600 ते $700 वरून तब्बल $6,500 पर्यंत वाढल्यानं निर्यात हा खर्चिक झाला. दरम्यान निर्यात घटल्याचा परिणाम लासलगाव बाजार समितीतील कांदा दरावर दिसून आला. उन्हाळी कांद्याला जास्तीत जास्त ₹1,500 प्रति क्विंटल, तर लाल कांद्याला ₹1,417 इतका दर मिळाला. अमेरिका, इस्रायल आणि इराणचं युद्ध चालू झालंय, तर या युद्धाचा आपल्या कांद्या क्षेत्रात फार मोठा परिणाम झालाय. निर्यातीचे दर बघितले आपण तर 35% घट झाली, तर याचा फार मोठा परिणाम आपल्या कांद्याच्या बाजारभावावर होतोय. अमेरिका इराण युद्धाच्या झळा या पोल्ट्री व्यवसायाला बसतायत. प्रामुख्यानं अंडा उत्पादक व्यावसायिक हे अडचणीत आलेत. युद्धामुळे कोंबड्यांचं खाद्य तसंच मेडिसिन यांचे भाव प्रचंड वाढलेत. उत्पादन खर्चातही वाढ झालेली असताना दुसरीकडे मात्र अंड्याचे दर गडगडलेत. पहिल्यांदाच अंड्याचा दर हा ₹3.5 खाली आल्याचं धाराशिवच्या व्यावसायिक विठ्ठल चौधरी यांनी सांगितलं. ही परिस्थिती लवकरच नियंत्रणात न आल्यास अनेकांना व्यवसाय बंद करण्याची वेळ येऊ शकते अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली. या व्यवसायावर प्रामुख्याने जे पोल्ट्री फीड बनवण्यासाठी जे मेडिसिन्स लागतात ते बरेचसे बाहेरून इम्पोर्ट करावे लागतात आणि त्याच्यामुळं त्याचे जे रेट जवळजवळ 65 ते 70% काही आयटमचे रेट वाढलेत. प्रामुख्याने अमिनो ॲसिड आहेत त्याचे रेट वाढलेले आहेत. त्याच्यामुळे विटॅमिन्स जे आहेत सगळे आपण इम्पोर्ट करतो ते सगळ्यांचे रेट वाढलेले आहेत. मुंबईच्या पवईत पोलिसांनी मोठी कारवाई केली. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांमध्ये मोठा चिंतेचा आणि गोंधळाचं वातावरण असताना एका व्यक्तीने चक्क सिलेंडरची चोरी केली. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातून त्यानं ही चोरी केली. या सराईत आरोपीला पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून 45 गॅस सिलेंडर आणि 3 चोरीच्या मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. गॅस सिलेंडर आणि पेट्रोल डिझेल मिळवण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून येते. धुळे शहरात देवपूर परिसरात CNG गॅस पंपावर गॅस भरण्यासाठी सकाळपासून रिक्षा चालकांनी मोठी गर्दी केली. सध्याची परिस्थिती पाहता पंप मालकांनी गॅसचे दरही वाढवल्याचं रिक्षा चालक सांगतात. 45 ते 50 रुपयांना मिळणारा गॅस आता 80 ते 85 रुपयांच्या घरात गेल्याचं रिक्षा चालकांनी सांगितलं. पद्धतीने रांगा लावावं लागते आम्हाला. गॅस पण महाग आहे, म्हणजे रिक्षावाल्यांना पेट्रोल पण भरपूर भाडं देत नाही, त्रास पण नाही होते. गॅस पण भेटत नाहीये. 2 दिवस नंतर गॅस येतोय. आता गॅस आलाय तर 4 दिवसानंतर आलाय. आता त्रास चालू आहे. आणि युद्धासंदर्भातल्या आणि त्याच्या परिणामासंदर्भातल्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर महाराष्ट्रातल्या इतर काही बातम्या.
बंधू अशोक खरात प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत आहेत. दुसरीकडे यावरून राजकारणही तापलं. या प्रकरणी कठोर कारवाई करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. बंधू खरातच्या सर्व व्यवहारांची ईडीकडून चौकशी करण्यात येणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. दरम्यान खरातचे सीडीआर हाती लागल्याचा दावा दमानिया यांनी केला. या प्रकरणी सीडीआर लीक कसा झाला याची चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. असं आहे की निश्चितपणे याची ईडी चौकशी होणार. त्या संदर्भात ईडीने या गोष्टीचं संज्ञान घेतलेलं आहे. जी काही मला माहिती आहे त्या संदर्भात त्यांनीही याची कारवाई सुरू केलेली आहे. एकदा जमीन त्या ठिकाणी आयडेंटिफाय झाली की नियमानुसार त्यात जे जे करायचं आहे ते आम्ही करू. पहिली गोष्ट तर अशी आहे की अशा प्रकारचा सीडीआर हा प्राप्त करून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. तो फक्त या ठिकाणी जी काही जांच एजन्सी आहे, जे तपास करतायत त्यांनाच तो अधिकार आहे. त्यामुळे असा हा सीडीआर कशा पद्धतीनं लीक झाला, तो कोणी लीक केला, या संदर्भातली चौकशी राज्य सरकार करेल. अशा पद्धतीनं हा सीडीआर नेमका आला कुठून याचीही चौकशी राज्य सरकार निश्चितपणे करेल. या अशा प्रकारच्या सेन्सिटिव्ह केसेसमध्ये शेवटी केवळ आरोप प्रत्यारोप करून चालत नाही. ज्यांच्या विरुद्ध सबळ पुरावा असेल त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी काम होईल. कोण कोणाशी बोललं, कोणी कोणाशी काय केलं याच्या आधारावर आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टीम चालत नाही. अशोक खरात यांनी केलेल्या ज्या काही ज्यांची घाणेरडी कामं आहेत याच्यामध्ये जर कोणी सम्मिलित असेल तर कोणालाही आम्ही सोडणार नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात अशा पद्धतीनं हा सीडीआर नेमका आला कुठून याचीही चौकशी राज्य सरकार निश्चितपणे करेल. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांच्याकडे मोबाईल सीडीआर कसा आला याचं उत्तर अंजली दमानिया यांनी द्यावं अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी केली. तसंच एकनाथ शिंदे यांना कुणीही अडकवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना यश मिळणार नसल्याचं कायंदे म्हणाल्या. तर दमानियांकडे सीडीआर एका हॉटेलच्या कागदावरचा असल्याची टीका मंत्री उदय सामंत यांनी केली. अंजली दमानिया कोणी रॉच एजंट आहे का पोलीस खात्यात कोणी गुप्तहेर आहेत का मला माहिती नाही. हे खरं तर तुम्हीच त्यांना विचारलं पाहिजे की त्यांना सीडीआर रिपोर्ट कुठून मिळाला. आजकाल एआयच्या माध्यमातून काय काय होऊ शकतं तुम्हाला माहिती आहे. सीडीआर रिपोर्ट हा थेट एसपी किंवा तत्सम वरचे अधिकारी यांच्याशिवाय कोणालाही मिळू शकत नाही. एकनाथ शिंदेंना घेरण्याचे अनेक प्रयत्न कोणी केलेले आहेत, ते कधी सफल झालेले नाही आहेत. अनेकांना त्यांचं जी डेव्हलपमेंट झाली आहे किंवा जी प्रगती त्यांनी महाराष्ट्राची केली आहे ती त्यांना खपलेली नाही आहे आणि म्हणून त्यांना कदाचित कोणी आकसापोटी काही करत असेल. त्यांच्याकडे सीडीआर जर पोचला असता तर सीडीआरची पूर्ण कॉपी आली असती. JW मेरियट नावाच्या हॉटेलच्या लेटरेडवर इंग्रजीमधनं काय लिहिलेल्या गोष्टी आहेत आणि त्यांनी देखील अंजलीताईंनी देखील काल खुलासा केला की अज्ञात अनोळखी व्यक्तीने त्यांच्याकडे दिलेला आहे. तर याच्यामध्ये बाकी चर्चा करण्यापेक्षा मी काल देखील सांगितलं की अशा आरोप प्रत्यारोपावरनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं कर्तृत्व हे काही कमी होणार नाही, नेतृत्व कमी होणार नाही, त्याच्यामध्ये वाढच होईल. कारण एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला राजकीय मोठं होत असताना अशा अडचणी निर्माण करण्याचं काम जर होत असेल तर ते देखील चुकीचं आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे ही शिवसेना म्हणून आमची. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरातच्या सीडीआर विषयी दावे केल्यानंतर पुन्हा सुषमा अंधारेंनी काही प्रश्न विचारले. यावर दमानिया यांनी पलटवार केला. तुम्ही आधी असं म्हणालात की कुठल्या तरी व्यक्तीने तुम्हाला कॉल डिटेल्स दिले, नंतरच्या स्टेटमेंटमध्ये म्हणालात की तुम्हाला एका ॲपमध्ये टाकून तुम्ही ते नंबर चेक केले. दमानिया ती कोण व्यक्ती आहे ज्याने तुम्हाला इतके महत्त्वाचे कॉल डिटेल दिले आणि इतकी महत्त्वाची माहिती देणारा माणूस तुम्हाला माहितीच नाही किंवा अनोळखी माणसाच्या माहितीवर तुम्ही इतक्या चटकन विश्वास ठेवला की दे धडाम तुम्ही लगेचच माहिती प्रसारित केली. किंवा ते कोणतं ॲप आहे की ज्या ॲपमध्ये माहिती टाकल्यानंतर कोणाचे किती कॉल आहेत, आउटगोईंग किती, इनकमिंग किती, ड्युरेशन किती हेही कळतं. दमानिया तुम्ही भाजपच्या अगदीच नावं घेतली नाही असं नाही, 2 लोकांची नावं घेतली पण ती अँटी CM लॉबीतली चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलारांची नावं आहेत. दमानिया
तुम्ही नार्वेकरांचं नाव नक्की घ्या, पण त्यासोबतच अमित शहांचा फोटो जो खरात सोबत आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? विषय सोडून त्यांचा सगळा फोकस हा अंजली दमानी आहे. आणि कुठेतरी त्यांना हे एस्टॅब्लिश करायचं की अंजली दमानी आणि भाजपचा काहीतरी आपसात काही त्यांचं अंडरस्टँडिंग आहे. मी सिलेक्टिव्ह आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, दमानी यांनी असं केलं. विषय काय आणि तुम्ही बोलताय काय? पण प्रश्न विचारत राहायचे, वाटेल ते बरळत राहायचं की मला वाटतं तुम्हाला सवयच लागली. आत्ताच्या घटकेला तुम्ही जे प्रश्न विचारले त्याची मी थेट उत्तरं देते. एक, तुम्ही म्हणालात की ती व्यक्ती कोण होती तुम्हाला माहित नव्हती, अनोळखी व्यक्ती होती असं तुम्ही एका व्हिडिओमध्ये म्हणाला. दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणतात ते ॲपद्वारे केले. आता तुम्हाला पूर्णपणे पुन्हा एकदा सांगते की एक, तर ती व्यक्ती अनोळखी होती, त्याचे डिटेल्स मला आलेली CDR ही सगळ्या यंत्रणांना पाठवली, हे मी पहिल्या दिवशी म्हटलं. नाशिकमधील भोंदू अशोक खरातला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी केली. खरात प्रकरणात ज्यांचा संबंध आढळेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही तटकरे यांनी केली. खरात असो कोणी असो, जी विकृत मनोवृत्ती आहे ती ठेचून नव्हे तर जलद गती न्यायालयामध्ये टाकून जे काय फाशी शिक्षा द्यायची असेल ती दिली जावी. आजचा विषय या ठिकाणी श्रद्धेचा आहे, भावनेचा आहे, गेल्या 48 वर्षाच्या परंपरेचा आहे. जरूर त्या विषयावरती यापूर्वी बोललो, सविस्तरपणाने बोललं जाईल. सरकारने SITच्या मार्फत खोलवर तपास करावा आणि ज्यांचा कळत न कळत संबंध आला असेल त्या सर्वांच्यावरती कठोर कारवाई करावी अशी आमची सर्वांची मागणी आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश करण्यासाठी विशेष तपास पथक अहोरात्र प्रयत्न करत आहे. अशात आता भोंदू अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल झाल्याची चर्चा आहे. हर्षवर्धनची याआधी SITनं 2 वेळा कसून चौकशी केली. मात्र या चौकशी दरम्यान हर्षवर्धननं बहुतांश प्रश्नांची उत्तरं द्यायला टाळाटाळ केली होती. दरम्यान आता खरातच्या मुलाचा फोन नॉट रिचेबल लागतोय. त्यामुळे चौकशी करण्यासाठी हर्षवर्धन खरात गायब झाला का असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. नाशिकमधील भोंदू अशोक खरात मुंबईतील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलमधून कोट्यवधींचे हवाला रॅकेट चालवत होता आणि यासाठी दिवसाला 25,000 रुपये भाडं असलेली पंचतारांकित रूम वर्षभरासाठी बुक करण्यात आलेली होती. हॉटेलमधूनच कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण होत असल्याची माहिती समोर आली. SIT तपासात त्याच्या 2 मोबाईलमधून धक्कादायक माहिती समोर आली असून दुबईतील एका सराफा व्यावसायिकाशी त्याचं कनेक्शन जोडलं जात आहे. अशोक खरात नॉमिनी असलेल्या 132 बँक खात्यांचा खुलासा झाला. यात राहताच्या समता पतसंस्थेत 100 खाती आणि सिन्नरच्या कुंदेवाडीतील जगदंबा पतसंस्थेत 32 खात्यांचा समावेश आहे. अशोक खरातच्या प्रभावामुळे ओळखीतून व्यवहार होऊन माझ्याकडून चूक झाली अशी कबुली जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांनी दिली आहे. शिर्डी पोलिसांनी या खात्यासंदर्भात चौकशी केली असून जगदंबा पतसंस्थेतील 32 खाती अशोक खरात नॉमिनी म्हणून उघडली गेली होती. यामध्ये 2,74,00,000 रुपयांचे व्यवहार झाले. तर अशोक खरातनं स्वतः सगळी कागदपत्र देऊन ही खाती उघडली होती. ज्यांच्या नावावर ही खाती उघडली गेली त्यांचा खात्यांशी प्रत्यक्ष कधीच संबंध आला नसल्याचंही समोर आलं. आणि या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. अपडेट घेऊन लगेच परत येतोय. पाहत रहा महाराष्ट्र लाईव्ह. चाललो की माझ्या मुंग्या आल्यावर मला कुठेतरी बसावंसं वाटायचं. 4 पायऱ्या चढणं म्हणजे खूप कठीण असं होतं. खांदे थोडेसे दुखायला लागले. ऍसिडिटीचा त्रास देखील वाढायला लागला. मृत नोनी ऑर्थोप्लस घ्यायला सुरुवात केली. पाय दुखायचे कमी झाले.